मनोज जरंगेचे हे विचार आणि त्यांची भाषा ही महाराष्ट्राच्या समाजकारणावर डाग आहे, डाग आहे, डाग आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तो स्पष्टपणे म्हणतो एकनाथ शिंदेचे काम झाल्यावर फडणवीसांनी त्यांना सोडून दिले, म्हणजे ही भाषा एकनाथ शिंदे साहेबांसाठी मनोज जरंगे का करत आहे, एकनाथ शिंदे साहेबांसाठी मनोज जरंगे का करत आहे, ह्याच्या मागचा राजकारण काय हे सुद्धा स्पष्ट होणं आवश्यक आहे. त्याचे कारण दोन आहेत. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब एकदा सुद्धा भ्रश शब्दानं असं म्हणले नाही की मनोज जरंगे स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, हे म्हणलेले नाही. त्याचबरोबर उदय सामंत सुद्धा चिकन्या गोष्टी करतायत, चिकन्या गोष्टी करतायत. बोलतो गैरसमज दूर करतो, बोलतो गैरसमज दूर करतो, हे चोपल्यासारखं लेपल्यासारखी. इवन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे बोललं चाललंय, ज्या प्रकारे टर उडवली चालली, ज्या प्रकारे केवळ तेली समाज म्हणून ओबीसी समाज म्हणून उद्या तुमच्या संजय शिरसाटांना जर उद्या त्यांनी संजय म्हणला, उद्या त्यांनी आणखीन मारड्या धेडग्यासारखे शब्द वापरले तर नवीन राहणार नाही. वेळीच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्याची व्यवस्था करा. तुम्हाला सांगतो एवढंच, जर एखादा वात्र टीकाकार बोलला असता तर 6 महिने तरी त्याला जेलमध्ये जावं लागलं असतं. पण ज्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेब ते थेट तुमचं समर्थन करूनच बोलतंय आणि तुमच्या समर्थनामुळे जर त्याला एवढी मुभा असेल, राग मोकळा असेल, तर हे अत्यंत गैर आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि चोपडेगिरीतून त्याला चोंभाळणं नको. कायद्यापेक्षा तो मोठा नाही. जे प्रमाणपत्र चुकीचे ते रद्दच होतील, टिकणारच नाहीत. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही दिलेलं आरक्षण पूर्वसंध्येवर सांगतो, ह्या डिसेंबरच्या नंतर ते आरक्षण संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो, मला वाटत नाही ते टिकेल. या डिसेंबर मध्ये तुम्ही दिलेलं एकनाथ शिंदे साहेब आरक्षण संपुष्टात येईल, हे मी संविधानाचा विद्यार्थी या नात्यानं सांगतो. त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे माफ करून सोडून देतो अशी भाषा बोलतो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना, मराठ्यांच्या नादी लागू नका, ही कोणती भाषा आहे? अमुक टोळी आहे म्हणजे आमच्या वंजारी भावांचं तिथं नेतृत्व आहे, तर म्हणे तिथे टोळी आहे. त्याचबरोबर रडकुंडी सारखे शब्द वापरतो. मला मनोज जरंगेला म्हणणं आहे, अरे माफ करायला मनोज जरंगे तू काय न्यायालय आहेस का? आणि शिक्षा द्यायला तुझी काय जहागीरदारी आहे का? अबे जहागीरदारी संपली रे, पाटील की राहिली नाही, देशमुखी राहिली नाही, आणि देशामध्ये कोणी राजा राहिलेला नाहीये. या देशात पद आलेली आहेत, महामहिम राष्ट्रपती, या देशात पद आलेली आहेत, मान्यवर पंतप्रधान, या देशात पद आलेली आहेत, माननीय मुख्यमंत्री. त्याच्यामुळं तुझी जहागीरदारी नाही. आणि ज्या प्रकारे धमक्यांची भाषा बंदच केली पाहिजे. राजकीय पोळी शेकणाऱ्यांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये. तू ठीक आहे, तुझी जी रॅली बघली ना गाड्याची, इम्पोर्टेड गाड्याची, तर महाराष्ट्रातले सगळे रेतीवाले होते, सगळे 2 नंबरवाले होते, सगळे गडबडखोर होते, कोल्हापूरचे साताऱ्याचे आणखीन कुठले कुठले PWDचे कॉन्ट्रॅक्टर होते. हे सगळं पोलखोलीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तू जास्तीचं शहाणपण करू नको. तुला हो का बोललं जाणार नाही. तू ज्या भाषेत बोलशील त्याच भाषेत तुला उलट 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 भीम टोला, भीम टोला, प्रभू श्रीरामांचा टोला, भीम टोला, प्रभू श्रीरामांचा टोला सुटत नसतंय, सोडत नसतंय. तू काय मिमिक्री करतो बे, तू काय मिमिक्री करतो? या देशात संस्कृती आहे. एखादं पावशेर मारून जर बोलू लागलं ना तर त्याला काय म्हणतात माहितीये काय? त्याला काय म्हणतात माहितीये काय? अरे ते दारुड्या आहे, त्याचं काय ध्यानावर घ्यायचंय? अरे ते दारुड्या आहे, काय चपटे आहे, अरे ते चपटे आहे, अरे ते चपटे आहे, त्याचं काय मनावर घ्यायचंय? असं बोललं जातंय. त्यामुळं तू तुझी किंमत अशा प्रकारे तेली समाजाचे असो, वंजारी समाजाचे असो,
ओबीसीचे असो, SC STचे असो, त्यांना तू अशा प्रकारे तू स्वतः वैचारिक दूधखुळा आहेस, तू वैचारिक दूधखुळा आहेस, तू वैचारिक नालायक आहेस, तू वैचारिक नालायक आहेस. आणि त्या पुढे जाऊन तुला कोणती पातळी याच्यासाठी नाही की तुला कायदा कळत नाही. तू पोलिसांवर हल्ले करून दिलेस. तू जोपर्यंत जेलमध्ये जात नाहीस ना तोपर्यंत तुझे डोळे आणि कांटाळ्या उघडत नाहीत. तू जेलमध्ये ज्या दिवशी पाठवला जाशील ना तुझा आता घडा भरत आलाय. मी तुला सांगतो मनोज जरंगे, तुझ्या भाषेत तुझा घडा भरत आलाय. तुझे सगळे रिपोर्ट्स, तुझे सगळे रेकॉर्ड्स आम्ही एकत्र आणलेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुला ते समजेल. आणि म्हणून मी हे म्हणेल की महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे की व्यंग करून तुझी राजकीय उंची काय. महाराष्ट्राला चांगलं माहित आहे की तू हे का बोलतोस. त्याचं कारण स्पष्ट आहे. मराठा समाजाचे महसूल मंत्री नाहीत, मराठा समाजाचे महसूल मंत्री नाहीत. त्यामुळं सत्तेतले काय आमदार असतील किंवा सत्तेतले एखादे मंत्री असतील किंवा सगळे मराठा एकत्रित येऊन सगळ्याच राजकीय पक्षातले, कारण महसूल खाते फार महत्वाचं आहे आणि ते खातच नको एका ओबीसी माणसाकडं. म्हणून जर ही मिरची लागून जर हे सगळं तू करत असशील तर हा तुझा मनसुबा कधीच पूर्ण होणार नाही. मी डंके की चोट पे सांगतो. आणि म्हणून मनोज जरंग्या, तू जर ह्या पुढे जास्त जर शहाणपण केलंस तर तुला सोडलं जाणार नाही, हे सुद्धा डंके की चोट पे सांगतो. एक लक्षात ठेवा, सार्वजनिक अपमान हा समाजाशी संबंधित असतो. समाज म्हणजे केवळ एक तेली समाज नाही, कारण त्याचा